सर आपलं काल बोलणं झालं त्या सिरीज वरती हा आपलं अकाउंट ग्रो करायचं होतं. हा येस ओके डन. मग आज तू काय केलं, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या मला ते सांग, काय झालं? आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही मार्केटिंग बरोबर हा. केलं, बट न्यूज मध्ये माझं एसएल गेला. त्यानंतर एक आलती बँकची ऑपॉर्च्युनिटी जी तुम्ही घेतली हा. का ती चालली होती, हा बट ते एसएल गेल्यामुळे ते काय होल्ड करता म्हणजे घ्यायची हिंमतच झाली नाही माहिती. ओके. तर एक सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे काय माहिती का चेतन, की तुझा जो सेटअप आहे त्या सेटअपवरती तुझा विश्वास पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुझा आज पहिला तू मला न्यूज मध्ये असेल गेला राईट, जसं मी ऍज पर माय व्ह्यू मी बाईंगला सॉरी सेलिंगला होतो आणि मार्केट बाईंगला गेलं. इट्स ओके. तर बघ आता तुझ्या सायकोलॉजीमध्ये आणि माझ्या सायकोलॉजीमध्ये काय फरक आहे. तर बघ पहिला जो ट्रेड आहे, पहिला हा न्यूजचा ट्रेड आहे, ह्या न्यूजच्या ट्रेडमध्ये आपले $1740 वाईपआउट झाले. आणि दुसऱ्या जो ट्रेड आहे तो दुसरा ट्रेड बाईंगचा ट्रेड ह्याला $5700 आपण घेतलेले आहेत. आणि हे बघ अकाउंट आपला एसएल गेला 1740चा हा आणि प्रॉफिट आपला झालाय 5700 थोडक्यात. येस बरोबर आहे. एवढा मोठा कसं काय म्हणजे एसएल एवढं छोटा आणि हेच माझं म्हणजे गणते म्हणजे माझा एसएल मोठा जातोय आणि मी Okay. प्रॉफिट जास्त होल्ड करू होल्ड करू शकतो. शकत नाही. आता सिम्पल त्यासाठी लॉजिक तुला सांगतो. आता तू माझ्या इथं एंट्र्या बघितल्या ह्या अकाउंटवरती, तर तुझ्या लक्षात येते बघ ह्या एंट्र्या. तर पहिल्यांदा बाईंगचा ट्रेड इथं एकदा एक निघला आणि इथं एकदा निघला. म्हणजे एक्झॅक्टली तुला ह्याच्यावरून एक गोष्ट काय समजते की आपली 2 स्टँडर्ड एंट्री होती ह्या ट्रेडमध्ये. हा 2 होते. आपण काय केलं पहिल्यांदा इथं ज्यावेळेस आपला 1:1 आला ह्या ट्रेडमध्ये, आपला 1:1 आला त्यावेळेस काय केलं आपण इथं हाफ क्वांटिटी बुक केल्या. हाफ क्वांटिटी बुक केल्यामुळे काय झालं की आपला जो मेन प्रॉफिट आहे तो प्रॉफिट सिक्युअर झाला. एसएल गेला तरी थोडक्यात काय जाणार नाही. येस अकाउंट ब्रेक येऊन राहतं. मग आपण काय केलं, इथून जो हा प्लॉट ठेवला होता म्हणजे एक लॉटनी जी एंट्री राहिली होती बाकीची ती आपण राईड करत गेलो वरच्या साईडला. ओके. तर आपण हा बुक केला प्रॉफिट वगैरे. येस. तर ह्या ट्रेड मागचं लॉजिक काय होतं म्हणजे तुम्ही आपण जे युज करतो त्याची स्ट्रॅटेजी यूज केली होती का दुसरं काय? सिम्पल आहे बघा. आता ऑल ओव्हर जे मार्केटचे जे स्ट्रक्चर आहे ते ऑल ओव्हर सगळं बेरिश आहे. आपण लोअर टाइम फ्रेम मध्ये एक एमएसएस बघितला. मार्केटला सेलिंग साईड साठी लिक्विडिटी होती. लिक्विडिटीची सगळी टोटल पेंडिंग होती. हा न्यूजच्या कॅन्डलचा हाय आणि इकडे बघ इक्वल हायची सगळी टोटल लिक्विडिटी पेंडिंग होती. ओके. म्हणजे ही लिक्विडिटी काढणं मार्केटला तर भागच आहे. सो मग आपण काय केलं की हा लोअर टाइम फ्रेम मध्ये एक एमएसएस बघितला. एमएसएस तुला माहिती आहे शिकवलेला आपण. बरोबर आपल्या वेळेस. येस. तर इथं बघ ह्या रिजेक्शन कॅन्डलवरती एक्झॅक्टली एंट्री आणि ह्या जी हाय आहे ही लिक्विडिटी आहे हायची, या हायच्या लिक्विडिटीचं आपलं होतं टार्गेट आणि सो त्याच्यामध्ये आपल्याला तो तेवढा प्रॉफिट बुक झाला. ओके. आणि तो सिक्युअर केल्यामुळे आपलं जर रिस्क गेला असतं तरी येस अकाउंट आपलं ब्रेक होऊन राहिलं. पण मी काय केलं इथं एक काढला, इथं फर्स्ट लॉट काढला आणि इथं सेकंड लॉट उडून टाकला. म्हणजे अकाउंट आपलं सिक्युअर झालं आणि आपण त्यामध्ये जवळपास 5700 बुक केला. लॉस कव्हर होऊन आपल्याला जवळपास एक $4000 प्रॉफिट झालेला आहे. बरोबर. $10,000 अकाउंटवरती. आता माझं काय होतंय, आता न्यूज मध्ये एक एसएल गेला त्यामुळे नेक्स्ट ट्रेड घ्यायची हिंमतच झाली नाही. ती त्याच्यावर काय करू म्हणजे ट्रस्ट दी प्रोसेस. तुझा जो सेटअप आहे आता माझा पण एसएल गेला बरोबर आहे, पण तरी सुद्धा आपण काय केलेत ना बाईंग साईड साठी एक ट्रेड प्लॅन केला होता. मग ट्रस्ट दी प्रोसेस. तुझा जो सेटअप आहे, तुझ्या ज्या गोष्टी आहेत हे तू वर्क होणार आहे. जर हा स्वतःवरतीचा तुझ्यावरती विश्वास असेल तरच तिथे इम्प्लिमेंट होणार आहे. आणि एक लक्षात घे की 1:1 झाल्यानंतर कुठलाही ट्रेड कधीही लक्षात घे की पहिल्यांदा ब्रेक इव्हन लावायचा. ब्रेक येऊन लावायचं म्हणजे हाफ प्रॉफिट सिक्युअर करायचं. आपला लॉस झाला तरी आपल्या अकाउंट मधून काही गेलं नाही. हा येस. तर बघा आता दुसरा आपण एक ट्रेड प्लॅन करूयात आज इथं. बघा आता ऑल ओव्हर स्ट्रक्चर बेरिश लिक्विडिटी फाइंड आउट केला. आता मला एक सांगतोय तर लिक्विडिटी कुठे आहे, ही फायनल लिक्विडिटी हा जो आहे हा हायची जी लिक्विडिटी पेंडिंग आहे. म्हणजे मार्केटने काय केलं, आता बीएसएल स्विप केला, एसएसएल पण स्विप केला. बरोबर आहे. आता मार्केटला लिक्विडिटी पेंडिंग जर राहिली असं जर म्हणायचं असेल तर कुठे ह्या हायच्या वरती. पण आपण काय करणार आता ह्याला लोअर टाइम फ्रेम वरती एक सिम्पलचा आपल्याला पाहिजे एक एमएसएस आणि देन त्यानंतर आपण काय करणार बायचा प्लॅन करणार. एक एमएसएस बघून काय करणार बायचा प्लॅन करणार आणि हा ट्रेड जो लॉंग राहणार. आता जसं की अकॉर्डिंग टू मी तुझ्या अकाउंट साईज नुसार तुला लॉट साईज सांगितले की आपल्याकडे $500 आहे, तुझ्याकडे नियर बाय $500 आहे. 450. येस $500-450 आहेत. तर आपण पर ट्रेडला जे रिस्क करतोय रेज करतोय डायरेक्टली जे कॅपिटल आहे तुझ्या अकाउंटच्या 50% सॉरी 10% 40-45 आसपास आपण रेज करणार पर ट्रेड. आणि लॉट साईड डिझाईन तर तुला येतेच. जर मित्रांनो तुम्हाला तर लॉट साईड डिझाईन येत नसेल तर लॉट साईड डिझाईनची आपली व्हिडिओ पडलेली आहे युट्यूबला, ते जाऊन तुम्ही चेक करा. तर आजचा होता डे 1 तुझा हा लर्निंगचा आणि लेसनचा. आणि हा ट्रेड तू घ्यायची शुअर शॉट हे मला गॅरंटी आहे. ओके. तर मित्रांनो काय वाटतं कमेंटमध्ये, चेतन त्याचं अकाउंट $500 ते 5,000 कव्हर करू शकतो का हे आपण बघणार आहोत, तेही माझ्यासोबत राहून सायकोलॉजी व्यवस्थित बिल्टअप करून. तर चेतन काय वाटतं, तू करशील का नाही करशील? आता तुम्ही जो सांगितलाय प्लॅन त्यानुसार जर झालं मार्केट तर मी घेणार आहे बाईंगचा ट्रेड. बघूया आता उद्याचा रिझल्ट. ओके. तर मित्रांनो आपल्या सिरीजला फॉलो करा आणि ते आपला जो हा चॅनल आहे हा चॅनल सबस्क्राईब करा. जेवढ्या जास्त लाईक येतील तेवढ्या चेतनला तुमचा सपोर्ट आहे असं आपण समजूया. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट डेच्या व्हिडिओमध्ये.